नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. ढालगाव जिल्हा परिषद गणात रोहित पर्वाचा उदय, विकासभाऊ हाके आणि शिलेदारांच्या विजयाने तुतारीचा कडकडाट. लोकशाहीच्या रणांगणात ढालगाव जिल्हा परिषद गटाचा निकाल म्हणजे जनशक्तीचा महाविस्फोट ठरला असून आमदार रोहितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने विरोधकांची सर्व किल्ले उद्ध्वस्त करत विजयाचा गुलाल उधळला आहे. या निवडणुकीत विकासाचा ध्यास घेतलेले विकासभाऊ चंद्रकांत हाके यांनी प्रतिस्पर्ध्यांना धोबी पछाड देत तब्बल 1306 मतांच्या निर्णायक आघाडीसह जिल्हा परिषदेवर आपली मोहर उमटवली आहे. हा विजय केवळ एका उमेदवाराचा नसून निष्ठेची ढाल आणि विकासाची तलवार घेऊन मैदानात उतरलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या श्रमाचे फळ आहे. केवळ जिल्हा परिषदच नव्हे तर ढालगाव पंचायत समिती गणातून रवी किरण घागरे यांनी विरोधकांच्या चक्रव्यूहाला भेदून विजयाची तुतारी फुंकली, तर नागज पंचायत समिती गणातून वामन कदम यांनीही आपल्या विजयाचा झेंडा दिमागात फडकवला आहे. संपूर्ण ढालगाव गटावर आमदार रोहितदादा पाटील गटाची एकतर्फी बाजी पाहून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता कार्यकर्त्यांनी जे रक्ताचे पाणी केले त्याला मतदारांनी भरभरून आशीर्वाद दिला असून विशेषतः महिला आणि तरुण वर्गाचा वाढलेला कल हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथ्यावर पडला आहे. विश्वास हीच ताकद हा मंत्र जपत विकासभाऊंनी जो जनसंपर्क निर्माण केला होता त्याचे रूपांतर आज एका ऐतिहासिक विजयात झालं आहे. ढालगावच्या राजकीय क्षितिजावर हे एक नवे सुवर्णपान मानले जात असून या विजयामुळे संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण आहे. हा विजय माझा नसून ढालगावच्या मातीतील प्रत्येक कष्टकरी हाताचा आहे, अशा भावना विजयी उमेदवार विकासभाऊ हाके यांनी व्यक्त केला आहे. आता ढालगाव जिल्हा परिषद गणातील विकासाचा रथ नव्या दमाने आणि नव्या विश्वासाने धावणार यात शंका नाही. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. एलव्ही न्यूज चॅनल मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. ढालगाव भागातील सर्व मतदार बंधू भगिनींना अर्पण आम्ही सर्वजण करतोय. आज आदरणीय रोहितदादांच्या वरती विश्वास ठेवून आम्हाला जी जनतेनं विजयापर्यंत पोहोचवलं त्या सर्वसामान्य जनतेचे आम्ही तिघजण उमेदवार आभार व्यक्त करतो. तसेच आजचा विजय आदरणीय आराराबा व तसेच माझे वडील हाके बापू यांना मी अर्पण करतो. आणि जनतेने जो आम्हाला कौल दिलेला आहे त्या जनतेच्या आदरणीय सुरेश भाऊ या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं आम्ही इथं विजयापर्यंत पोहोचू शकलो. या सर्वांनी टाकलेला, पक्षाने टाकलेला आमच्यावरती विश्वास व जनतेने लावलेला आमच्यावरचा विश्वास आम्ही कुठेही ढळू देणार नाही आणि प्रामाणिक सेवा करण्याचं काम करेन. उमेदवारावरच पोलिसांनी काठी घेतली, काय वाटतं? गैरसमजातून हा झालेला प्रकार आहे, तसं काय होणार नाही. शांत विजय झाल्याची बातमी कानावर आल्यावर पहिल्यांदा मनात काय झालं? आमच्या आलेल्या सर्व लोकांच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो. जाणून बुजून कुठलीही गोष्ट घडलेली नाही, अनावधानाने घडलेली आहे. त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने मी माफी मागतो. पोलिसांच्यावर तुम्ही काय कारवाई करण्याची मागणी नाही, करा? कारवाई नाही, कायदा व सुव्यवस्था. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.